रघुवीर घाटासंदर्भातले रघुवीर घाट धोक्याच्या छायामध्ये, कारण दरडी संरक्षक भिंतीचा अभाव आहे। रेलिंग नसल्यानं पर्यटकांचा जीव धोक्यात आहे। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा तसंच पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट सध्या धोकादायक स्थितीमध्ये आहे। मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका सुद्धा वाढू लागलेला आहे। याच ठिकाणी रस्ता खचण्याची सुद्धा शक्यता आहे। घाटामध्ये संरक्षक भिंती, सुरक्षित रेलिंग आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्यानं पर्यटक आणि वाहन चालकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। रघुवीर घाट सध्या धोक्याच्या छायेमध्ये आहे। दरड कोसळण्याची चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। कोणतीही संरक्षक भिंत किंवा संरक्षक जाळी जी असते आणि सोबतच रेलिंग नाहीये, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आणि वर्षा पर्यटनासाठी लाखो पर्यटकांचं आकर्षण असलेला रघुवीर घाट सध्या अडचणीत सापडलेला आहे। पर्यटकांचा इथला जो रस्ता आहे तो अडथळ्यांचा बनलेला आहे। त्याला कारणही तसं आहे। आपण इथे बघू शकतो की रघुवीर घाट आहे तो समुद्र सपाटीपासून 4200 फूट उंचीवर आहे आणि येथूनच खेडमधून तो साताऱ्याशी जोडला जातो। परंतु या घाटातून जाण्याचा जो मार्ग आहे तो सध्या अवघड बनलेला आहे। या ठिकाणी भूस्खलनाचा धोका आहे, त्याचबरोबर रस्ते खचण्याचा धोका आहे। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत असं आपल्याला दिसून येतं। आपल्यासोबत भाजपचे नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आहेत, त्यांच्याशी आपण या विषयावर बातचीत करणार आहोत। साहेब, काय सांगाल? पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेला हा रघुवीर घाट आहे, परंतु रस्त्याची अवस्था जर बघितली आपण तर खूपच दुरावस्था झालेली आहे। काहीच उपाययोजना नाही आहेत, काय सांगाल? काय आहे, इथल्या राजकारण्यांना म्हणजे विकास ह्या संदर्भात रस्ते, पाखाड्या, समाज मंदिरं हेच त्यांच्या डोक्यात आहे। आपल्याला निसर्गरम्य असलेला कोकण हा पर्यटन दृष्ट्या विकसित झाला पाहिजे हे त्यांच्या डोक्यातच नाहीये आणि म्हणून या रघुवीर घाटाकडे दुर्लक्ष झालेलं आहे। या संपूर्ण या सगळ्याची चौकशी मी लावायला लावणार आहे आणि इथे अधिकचा निधी मिळण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदन देऊन हा आमचा भाग 12ही महिने पर्यटन दृष्ट्या कसा विकसित होईल यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।